पुणे विद्यापीठामध्ये बोगस पदव्यांचं रॅकेट, पैसे घेऊन विद्यापीठातील अधिकारी बनावट पदवी देत असल्याचा आरोप करण्यात आलाय। अधिकारी कर्मचारी पैसे घेऊन पदवी प्रमाणपत्र देत असल्याचा आरोप करण्यात आलाय। एका रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे पदव्यांचा बाजार उघडकीस आलाय। मुलीची पदवी आणायला गेला असता काही अधिकाऱ्यांनी पैसे मागितले। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नेमका हा सगळा काय प्रकार आहे ज्ञानेश्वर आपल्याला समजावून सांगतील। ज्ञानेश्वर, काय घडलं होतं त्या रिक्षा चालकासोबत? नेमकं कशा प्रकारे हा सगळा प्रकार समोर आलेला आहे आणि कशा प्रकारे हे रॅकेट चालत होतं? पुणेमधील एक रिक्षा चालक आहेत महेश म्हणून, ज्यांनी विद्यापीठामधून कशा पद्धतीने बोगस पदव्या मिळतात याच्या संदर्भातली एक माहिती दिलेली आहे। त्यांनी त्यांच्या मुलाच्या काही प्रमाणपत्रांसाठी आणि पदवीसाठी पुणे विद्यापीठात जेव्हा संपर्क केला तेव्हा त्यांना 3 लाख रुपयांमध्ये बोगस पदवी मिळते अशा पद्धतीची सगळी माहिती मिळाली होती आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी पुणे विद्यापीठाकडे तक्रारही केलेली आहे। आता या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं पुणे विद्यापीठाकडून देखील एक चौकशी समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे। या सगळ्या गंभीर प्रकाराची दखल घेण्यात आलेली आहे। महेश कदम यांनी दावा केला की 3 लाख रुपयांमध्ये पुणे विद्यापीठाकडून बोगस पदवी जी आहे ती मिळते आणि असा गंभीर प्रकार जेव्हा समोर आला, याची जेव्हा तक्रार करण्यात आली तेव्हा पुणे विद्यापीठाने देखील एक चौकशी समिती, सत्यशोधन चौकशी समिती स्थापन केलेली आहे। या चौकशीत नेमकं काय समोर येते हे पाहावं लागेल। पुणे विद्यापीठातले काही कर्मचारी पैसे घेऊन बनावट पदवी देतात अशा पद्धतीचा जो आरोप आहे तो रिक्षाचालक महेश कदम यांनी केलेला आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।